नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश मधला आपण वॉक अ लिटल स्लोवर ही पोयम अभ्यासलेली आहे आणि त्यानंतर आज आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे त्याचा पुढचा लेसन आणि तो आहे द फन दे हॅड। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये नेमकं दिलंय काय, तर हा पाठ कशाशी रिलेट करतो म्हणजेच ह्या पाठ कशावर आधारित आहे, तर या पाठातली स्टोरी दिलेली आहे ती म्हणजे आजपासनं सुमारे 100 वर्षानंतर, म्हणजे आजपासून 100 वर्षानंतरचा जमाना कसा असणार आहे, स्कूल सिस्टीम कशी असणार आहे, आज जो आपल्याला शिक्षण मिळतो म्हणजे आपण आपलं जे कन्व्हर्सेशन होतं ते ह्युमन टू ह्युमन बिईंग मध्ये होतो, परंतु त्या काळी म्हणजे 100 वर्षानंतर तसं नसणार आहे। तर तिथे कोण असणार आहे, आपल्याला शिकवणारा कोणी ह्युमन बिईंग नसणार आहे, तर तिथे असणारा एक मेकॅनिकल टीचर म्हणजेच काय, तर एक रोबोट। आजच्या काळामध्ये काय होते की आपल्याला एक स्कूल असते, एक बिल्डिंग असते ज्यामध्ये आपण शाळेत शिकायला जातो। तिथे विविध विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात, ते आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट शिकवत असतात। तिथे अभ्यासाला एक लायब्ररी असते, खेळायला प्लेग्राऊंड असतो आणि सोबत मस्ती धमाल करायला आपले मित्रमंडळी असतात। तसेच मित्रमंडळींसोबत आपण ग्रुप स्टडी करू शकतो। तसेच आपलं जे बौद्धिक विकास आहे, शारीरिक विकास आहे आणि मानसिक विकास जो आहे, ह्या तिन्हींची जडणघडण ह्या शाळेमध्ये होत असते। आणि म्हणूनच शाळा इतकी महत्वाची आहे आजच्या काळात। परंतु आज टेक्नॉलॉजीचा इतका विस्तार झालेला आहे, झपाट्याने जग बदलत आहे। इंस्टा, फेसबुक जसं तुम्ही वापरता, अगदी तसंच तुम्ही ऑनलाईन शिक्षण सुद्धा घेता। ऑनलाईन द्वारे तुम्ही आपल्या विषयाला जे जे मार्गदर्शक आहेत ते तुम्ही स्वतः निवडू शकता आणि आपलं शिक्षण पूर्ण करू शकता। अगदी तशाच प्रकारे तुम्ही लॅपटॉपद्वारे, डिजिटल बोर्डद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे जसं शिक्षण घेता, परंतु त्या काळी काय असणार आहे, घरोघरी एक मेकॅनिकल टीचर असणार आहे, म्हणजेच एक रोबोट असणार आहे। त्याच्यामध्ये सगळं त्यांचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस काय असणार आहे, डाउनलोड केलेला असणार आहे आणि तो त्यांच्या माइंडसेट नुसार प्रत्येकाला शिकवणार आहे। तर ही स्टोरी अशी या पाठामध्ये दिलेली आहे जी आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी या पाठावर आधारित काही चिटचॅट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। चिटचॅट ऍक्टिव्हिटी कशाला दिली असते, तर तुम्हाला बोलकं करण्यासाठी, तुम्हाला बोलता यावं, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा आणि तुम्ही प्रत्येक व्यक्ती सोबत किंवा आपल्या फ्रेंड्स सोबत काय करू शकाल, कन्व्हर्सेशन करू शकाल, आपले विचार अभिव्यक्त करू शकाल, यासाठीच तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी दिलेली असते। यामध्ये काय असतं, तर काही क्वेश्चन दिलेले असतात। आता जो चॅप्टर ज्याच्याशी रिलेट करतो अगदी त्याच्याशीच रिलेटेड इथे काय असतात, क्वेश्चन दिलेले असतात। हा चॅप्टर दिलेला आहे शाळेबद्दल आणि म्हणूनच ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये शाळेवर आधारित काही क्वेश्चन दिलेले आहेत। जसं की कोणते बघा, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल, त्यानंतर आहे डू यू थिंक स्कूल इज फन, विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक, आणि नंतर आहे हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह युअर टेस्ट। अशा प्रकारचे हे काही आहेत क्वेश्चन आहेत बघा, आणि त्याखाली त्यांचे आन्सर मी लिहून ठेवलेले आहे किंवा तुम्हाला देण्यासाठी, तुम्हाला समजावं म्हणून मी आन्सर दिलेले आहेत। चला तर आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन काय म्हणत आहे, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल, म्हणजे काय, तुमच्या शाळेमधलं तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं, तर आन्सर काय दिलेला आहे, आय लाईक माय स्कूल, माय फ्रेंड्स, टीचर्स, प्लेइंग विथ फ्रेंड्स। म्हणजेच काय होते, मला माझी शाळा आवडते, तिथले टीचर्स आवडतात, मुलांशी म्हणजे मित्रांशी खेळायला आवडते आणि काय आवडते, माझे मित्र सुद्धा मला आवडतात। त्यानंतरचा क्वेश्चन आहे डू यू थिंक स्कूल इज फन, तुम्हाला काय वाटते, शाळा ही मजा आहे का, शाळेत मजा येते का, तर होय, स्कूल इज फन। आन्सर काय आहे, यस, स्कूल इज फन। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक, असा कोणता पार्ट आहे किंवा असा कोणता भाग आहे जो तुम्हाला शाळेमधला आवडत नाही, तर आन्सर दिलेला आहे आय डोंट लाईक पनिशमेंट, म्हणजे आपण जे बदमाशी करतो किंवा काही होमवर्क करून नाही नेत
किंवा आपल्या हातून काही गुन्हा घडला तर शाळेत आपले शिक्षक आपल्याला काय करतात, पनिशमेंट करतात, शिक्षा करतात, तर तो भाग मला काय आवडत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू टेस्ट. शाळेत तुम्हाला शिक्षकांनी टेस्ट केव्हा द्याव्या, म्हणजे परीक्षा कधी घ्याव्या, तर याचं आन्सर आहे टीचर शुड गिव्ह अस टेस्ट आफ्टर कम्प्लिटिंग लेसन. तर शाळेत आम्हाला टेस्ट कधी घ्याव्या किंवा परीक्षा कधी घ्याव्या, तर लेसन संपल्यानंतर आमच्या टेस्ट काय कराव्या, शाळेतील शिक्षकांनी घ्याव्या. तर हे होते काही क्वेश्चन आणि त्यावरील आन्सर्स. त्यानंतरच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे क्लासिफाय. आता क्लासिफाय म्हणजे काय, तर वर्गीकरण करायचं आहे आपल्याला. आता हे वर्गीकरण कशाचं करायचं आहे, तर खाली काही शब्दांची, काही नावांची काय दिलेली आहे, ही बघा लिस्ट दिलेली आहे. यामध्ये अनेक नावं दिलेली आहेत आणि हे तुम्हाला क्लासिफाय करायचे आहेत. आता हे क्लासिफाय तरी कसे करायचे, तर असं इथे कॉलम दिलेला आहे जिथे लिहिलेलं आहे एन्शियंट, मॉडर्न आणि फ्युचरिस्टिक. म्हणजे काय होते, एन्शियंट म्हणजे प्राचीन, मॉडर्न म्हणजे आधुनिक आणि हे होते भविष्यकालीन म्हणजे समोर येणारे. तर ह्या 3 भागामध्ये ही जी नावं दिलेली आहेत त्यांची तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे क्लासिफाय करायचे आहेत. आता तुम्हा सर्वांना हे नोट डाऊन करायचं आहे आणि जर एन्शियंट भागामधले नावं असतील तर एन्शियंट भागामध्ये लिहायचे आहेत, आधुनिक मधले असतील तर आधुनिक मध्ये लिहायचे आहेत आणि भविष्यकालीन असतील तर ते भविष्यकालीन कॉलम मध्ये लिहायचे आहे. मी इथे तुम्हाला फक्त टिक मार्क करून देणार आहे की कोणतं फ्युचर मधलं आहे, कोणतं मॉडर्न आहे आणि कोणतं एन्शियंट मध्ये आहे. तर चला बघून घेऊया. पहिलं आहे बायसिकल. बायसिकल म्हणजे काय होते, तर बायसिकल म्हणजे सायकल जी आता आपण वापरतो, म्हणून हे काय येणार, मॉडर्न येणार. त्याच्यानंतर आहे व्हील्स. व्हील्स म्हणजे चाक, जे आपण एन्शियंट प्राचीन काळामध्ये वापरत होतो, म्हणून हे येणार एन्शियंट. हे नंतर आहे बुलक कार्ट्स, म्हणजे काय होते, बैलगाडी, हे सुद्धा एन्शियंट मध्ये येणार. टार रोड्स म्हणजे डांबरी रस्ते जे की आता सुद्धा आहेत, म्हणून हे येणार मॉडर्न मध्ये. शिप्स, शिप्स म्हणजे जहाज, हे सुद्धा काय येणार, मॉडर्न मध्ये येणार. नंतर आहे कम्प्युटर्स, हे सुद्धा मॉडर्न मध्ये येणार. फ्लॉपी डिस्क आपण आधी वापरत होतो, परंतु आता फ्लॉपी डिस्कचा जमाना राहिलेला नाही, तर डायरेक्ट ब्लूटूथ जोडतो आणि ऑनलाईन आपण गाणे ऐकू शकतो किंवा आपल्याला जो पाहिजे तो भाग आपण ऐकू शकतो, म्हणून हे काय होणार, हे होणार एन्शियंट. नंतर आहे ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स, ह्या सुद्धा वापरून आता जमाना झाला, त्यांचा आता कोणी वापर करत नाही, म्हणून ह्या सुद्धा काय होणार, एन्शियंट. नंतर आहे टेलिफोन. आधी आपण लँडलाईन वापरायचो, पण आता वापरतो का, नाही. आता आपण अँड्रॉइड फोन वापरतो, स्मार्टफोन वापरतो, म्हणून हे सुद्धा काय झालेले आहेत, एन्शियंट. त्यानंतर आहेत बुक्स. जरी टेक्नॉलॉजीचा विस्तार झालेला आहे, ऑनलाईन जमाना आला असला तरी बुक्सचा आपण आता सुद्धा वापर करतो, म्हणून हे होणार मॉडर्न. त्यानंतर आहेत व्हॅक्युम क्लीनर्स, म्हणजे काय, साफसफाई करायची एक मशीन असते जी आपण आता वापरतो, म्हणून ही येणार मॉडर्न मध्ये. नंतर आहे अम्ब्रेलाज. अम्ब्रेलाज म्हणजे काय, छत्री, ज्या की आपण वापरत असतो, मॉडर्न मध्ये येणार. नंतर आहे इलेक्ट्रिक लॅम्प्स, विजेची दिवे, विजेचे दिवे आपण वापरतो, हे सुद्धा मॉडर्न येणार. नंतर आहे एअर कंडिशनर. एअर कंडिशनर्स म्हणजे काय होते, एसी, जे तापमान मेंटेन ठेवतात, घरोघरी एसी वापरतात, त्याच आहेत हे एअर कंडिशनर्स, म्हणून ह्या येणार मॉडर्न. आणि नंतर आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, हा एक अभ्यासाचा भाग आहे आणि हा सुद्धा मॉडर्न आहे. त्यानंतर बघूया बुलेट ट्रेन्स. बुलेट ट्रेन सुद्धा मॉडर्न आहेत. त्याच्यानंतर आहेत रोबोट्स, हे सुद्धा मॉडर्न आहेत. हॉर्स ड्रॉन कॅरेज, हे म्हणजे काय, हे घोडागाडी, ही आता एन्शियंट मध्ये येणार. स्पेस शिप्स, स्पेस शिप्स हे जरी आता आलेले नाहीत, म्हणून हे येणार फ्युचरिस्टिक, म्हणून इथे आपण लिहूया एफ.
नंतर आहे टेलिव्हिजन, जे की आपण आता वापरतो म्हणून हे येणार मॉडर्न मध्ये. नंतर आहेत विंडमिल्स. विंडमिल्स म्हणजे पवनचक्की. आता ह्या पवनचक्कीचा उपयोग कशासाठी होतो, तर पवनचक्कीचा उपयोग होतो विजेची निर्मिती व्हावी म्हणून ह्या विंडमिल्सचा वापर करतात. आणि ह्या सुद्धा कशामध्ये मोडल्या जातील म्हणजे क्लासिफाय होतील, तर मॉडर्न मध्ये होतील. नंतर आहेत अर्थ मुव्हर्स. अर्थ मुव्हर्स म्हणजे जमीन हलवणारे. आता जमीन हलवणारे म्हणजे काय, तर अशी एक काय असते, जस्ट लाईक JCB सारखी मशीन असते, ती आताच्या काळात वापरली जाते म्हणून हे कुठे क्लासिफाय होणार, मॉडर्न मध्ये होणार. ब्रशेस हे सुद्धा मॉडर्न मध्ये होणार. नंतर आहेत मोबाईल फोन्स, मॉडर्न मध्ये येणार. नंतर आहेत नोटबुक्स, अभ्यास करत असताना यांची गरज भासते म्हणून हे सुद्धा काय येणार, मॉडर्न. नंतर आहेत बॉल पेन्स. नोटबुक्स वर लिहायला काय लागते, आपल्याला पेनाची गरज असते म्हणून हे येणार मॉडर्न. नंतर आहे वॉटर अँड टॅप. हे सुद्धा काय येणार, मॉडर्न मध्ये येणार. वॉटर अँड टॅप म्हणजे काय ते, वॉटर अँड टॅप म्हणजे नळावर पाणी येते, म्हणजे पाणी हे नळाद्वारे येते म्हणून हे सुद्धा आजच्या जमान्यातली काही एक आहे, हा एक घटक आहे म्हणून हे मॉडर्न मध्ये येणार. त्यानंतर आहे कॅन्डल्स म्हणजे मेणबत्ती. ह्याचा सुद्धा ह्या जमान्यामध्ये वापर केला जातो, ह्या सुद्धा मॉडर्न मध्ये येणार. नंतर आहे ग्रामर. ग्रामर म्हणजे काय, ग्रामर म्हणजे व्याकरण. व्याकरणाचा वापर कशासाठी होतो, तर भाषेचं शिक्षण घेण्यासाठी व्याकरणाची आवश्यकता भासते. ग्रामर जर आपलं मजबूत असलं तर आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व निर्माण करता येते म्हणून ग्रामर अभ्यासणं हे काय आहे, आवश्यक ठरते. त्यानंतर आहे स्कूल. स्कूल म्हणजे काय होईल बरं, स्कूल म्हणजे आपली शाळा, ही मॉडर्न येणार. फ्लाइंग कार्स. फ्लाइंग कार्स पाहिले का कोणी, अजून तरी यायला आहेत म्हणून हे येणार फ्युचर मध्ये. नंतर आहे टोंगा. हे सुद्धा येणार, हे एन्शियंट मध्ये येणार कारण हे आधीच्या जमान्यामध्ये वापरत होते. नंतर आहे होमवर्क. मग हे येणार मॉडर्न, तुम्ही आता पण करता आणि करायलाच पाहिजे. त्यानंतर आहे एरोप्लेन्स, मॉडर्न. नंतर आहेत कॅमेराज. मी तुम्हाला जी दिसते ती कॅमेराच्याच माध्यमातून दिसत आहे म्हणून हे सुद्धा आहे मॉडर्न. नंतर आहे ऍक्सेस. ऍक्सेस म्हणजे काय होते, कुऱ्हाड. आता कुऱ्हाडीचा कोणी वापर तेवढा करत नाही, आधीच्या काळात मात्र करायचे म्हणून हे काय येणार, एन्शियंट. नंतर आहे मॉर्टर अँड पेस्टल्स. आता हे मॉर्टर अँड पेस्टल्स म्हणजे काय आहे, तर बघा ही आहे ते म्हणजे पेस्ट बनवण्याचे साधन किंवा एखाद्या गोष्टीला, एखाद्या धान्याला, भरड धान्याला काय बारीक करण्याचं हे जे साधन आहे याला म्हणतात मॉर्टर आणि पेस्टल्स म्हणून हे सुद्धा काय येणार, एन्शियंट. त्याच्यानंतर आहेत हॉट एअर बलून्स म्हणजे गरम हवेचे गुब्बारे किंवा फुगे, हे सुद्धा येणार मॉडर्न. त्याच्यानंतर आहेत हेडफोन्स. कोणाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण आपला अभ्यास कशाच्या साह्याने करतो, तर तो करतो हेडफोन्सच्या साह्याने, जे की येणार मॉडर्न मध्ये. त्याच्यानंतर टेस्ट. अभ्यास केल्यानंतर त्याची प्रगती कुठपर्यंत आली ही कशाद्वारे कळते आपल्याला, टेस्टच्या द्वारे म्हणून ह्या सुद्धा मॉडर्न मध्ये येतील. सोलर लॅम्प मॉडर्न मध्ये येतील. नंतर आहे अर्थन स्टोव्ह. म्हणजे आधी काय व्हायचे, जेवण बनवण्यासाठी स्टोव्हचा वापर केला जायचा, त्यांनाच म्हणतात अर्थन स्टोव्ह. हे एन्शियंट मध्ये येणार कारण आज कोणी याचा वापर करत नाही, तर घरोघरी आता काय आले, गॅसेस आलेले आहेत. त्याच्यानंतर आहेत फॅन्स. फॅन्स म्हणजे पंखा. पंखा मॉडर्न मध्ये येणार. आणि जी फॉर जिओग्राफी, हे म्हणजेच काय होणार, भूगोल, आणि भूगोल येणार मॉडर्न मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, असे 3 भाग जे केलेले आहे, कॉलम केलेले आहे, त्यामध्ये एन्शियंटचे जे काही वर्ड आहेत ते एन्शियंट मध्ये लिहायचे, मॉडर्नचे जे वर्ड आहेत ते मॉडर्न मध्ये लिहायचे, आणि फ्युचरिस्टिकचे जे वर्ड आहेत ते त्यामध्ये लिहायचे. अशा प्रकारे क्लासिफाय करायचा आणि आपला कॉलम व्यवस्थित भरायचा. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2. लिसन टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस वर्ड्स
अँड प्रॅक्टिस सेईंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. म्हणजे खाली काही जे वर्ड दिलेले आहेत त्यांचा योग्य उच्चार करायचा आहे आणि त्यांना काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आता ती कोणती कोणती वर्ड्स आहेत पाहून घेऊया. पहिला आहे ग्रँडफादर. याचा उच्चार कसा होईल किंवा प्रोनाउन्सिएशन कसं होईल, ग्रँडफादर. काय म्हणाल, ग्रँडफादर. याच्यानंतर आहे जिओग्राफी. जिओग्राफी म्हणजे काय, भूगोल. आणि ग्रँडफादर म्हणजे काय होणार, आजोबा. हे काय आहे, जिओग्राफी. नंतर आहे सॅटिस्फॅक्टरी. काय म्हणाल तुम्ही, सॅटिस्फॅक्टरी. आता हे सॅटिस्फॅक्टरी म्हणजे काय होणार, तर समाधानी. काय होणार, समाधानी. नंतरचा वर्ड आहे सुपेरियर. काय आहे, सुपेरियर. सुपेरियर म्हणजे काय, श्रेष्ठ, सर्वोत्तम. तर याचा असा अर्थ होतो जो वर्ड आहे सुपेरियर. याच्यानंतरचा बघा प्रोनाउन्सिंग. काय आहे, प्रोनाउन्सिंग. प्रोनाउन्सिंगचा उच्चार काय आहे, ते प्रोनाउन्सिंग म्हणजेच काय होते, उच्चार करणे. आणि नंतरचा आहे बेच्चा. बेच्चा म्हणजे काय होणे, बेट लावणे म्हणजेच शर्यत लावणे. त्याच्यानंतर जे आहे नॉनशलंटली. काय आहे, नॉनशलंटली. नॉनशलंटली. नॉनशलंटली म्हणजे काय, उदासीन. काय, उदासीन. तर हे जे वर्ड्स होते ज्याचं प्रॉपर प्रोनाउन्सिंग करायचं होतं, जे आपण केलेलं आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3, जो आपण आता बघून घेऊया. याच्यामध्ये नेमकं दिलंय काय, कॅन यू थिंक ऑफ एनी डिव्हाइसेस आर ऑब्जेक्ट्स दॅट केम इन टू यूज इन द रिसेंट पास्ट बट आर नाऊ आउटडेटेड. म्हणजे काय, तुम्हाला काय वाटते असे कोणते ऑब्जेक्ट्स आहेत, कोणत्या वस्तू आहेत ज्या आता रिसेंटली मध्ये आपण यूज करत होतो, आताच काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी वापरत होतो, परंतु आता त्यांना वापरणं आपण बंद केलेलं आहे. तर त्या काय झाल्या, आता आउटडेटेड झाल्या. अशा कोणत्या वस्तू आहेत बघा. फाइंड एन एक्झाम्पल ऑफ आउटडेटेड डिव्हाइसेस आर वर्ड्स फ्रॉम द लिस्ट गिवन हिअर. थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑन युअर ओन. म्हणजे अशा कोणत्या वस्तू आहेत त्यांचा शोध घ्या, ते एक्झाम्पल्स काय करा, शोधा आणि लिहून काढा. तर आपण बघून घेऊया कोणत्या कोणत्या आहेत. त्याचे आन्सर, फ्लॉपी डिस्क, जे आधी आपण गाणे ऐकण्यासाठी वापरत होतो, सीडीज, डीव्हीडीज किंवा कॅसेट्स, तशाच प्रकारे आहेत ह्या फ्लॉपी डिस्क, कॅसेट्स आणि ऑडिओ व्हिडिओ. त्याच्यानंतरचे आहेत आपण अदर एक्झाम्पल्स काही घेतलेले आहेत अजून, जस्ट लाईक पेजर्स. आता हे पेजर्स काय आहे बरं, तर पूर्वीच्या काळी मेसेज करायला म्हणजे एक दुसऱ्याला मेसेज करण्यासाठी ह्या पेजरचा वापर केला जायचा, परंतु आता आपण SMS करण्यासाठी किंवा मेसेज करण्यासाठी याचा वापर करत नाही. नंतर आहे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. नंतर काय आहे, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. आता आपण कलर टीव्हीचा वापर करतो. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा वापर करतो का, तर नाही, आता आपण कलर टीव्हीचा वापर करतो. त्याच्यानंतर आहे टेलिफोन. टेलिफोनचा कोणी आजकाल वापर करत नाही. आता आपण कशाचा वापर करतो, तर आता आपण वापर करतो स्मार्टफोन किंवा अँड्रॉइड फोनचा. त्याच्यानंतर आहे टाईपरायटर. टाईपरायटरचा सुद्धा आता कोणीच वापर करत नाही. आता नवीन जमाना आला त्याच्यामुळे आपण टाईपरायटरचा काय करत नाही, वापर करत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते चिटचॅट ऍक्टिव्हिटी वरचे क्वेश्चन्स, जे की द फन दे हॅव ह्या पाठामध्ये दिलेले होते. आणि आपण सगळे क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर सुद्धा बघितलेले आहे. याच्यानंतर आपल्याला पाठाला सुरुवात करणार आहोत आपण. तोपर्यंत धन्यवाद.